नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. मनमाड येथील आरपीआय पार्टीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकासमोर गतिरोधक व डिव्हायडर दुरुस्ती करण्याबाबत दिले निवेदन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक दाट लोकवस्ती असलेली वसाहत असून या ठिकाणी सतत नागरिकांची रहदळ असते. अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच दुचाकीसह इतर वाहने देखील रहदळ असते. समोरून मालेगावकडे व शिर्डीकडे जाणारे लहान मोठे वाहन सुसाट धावत असतात. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेली नागरिक अचानक महामार्गावरून जाणाऱ्या वाहनामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. यापूर्वी देखील या ठिकाणी अनेक अपघात होऊन नागरिकांना कायमचे अपंगत्व झाले असून काहींना जीव गमवावा लागलाय. सदरची समस्या हिचा विचार करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकासमोर वाहतुकीला नियंत्रणात ठेवण्यासाठी या ठिकाणी डाव्या व उजव्या बाजूस रस्त्यावर गतिरोधक करण्याची फार आवश्यकता आहे. तसेच रस्त्यावरील डिव्हायडर नामशेष झाले असून वाहने आडवे तिडवे घुसतात. त्यामुळे देखील अपघात होतात व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होत आहे. सदरबाबत गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही व्हावी, अन्यथा व्यापक जनहित लक्षात घेता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक घडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक समोरून आपला महामार्ग जातो. त्या साईडला दोन्ही साईडचे दुभाषक तर नाही, त्या काढून घेतलेले. त्यानंतर डिवायडर सुद्धा नाहीये, त्याच्यात स्पीड ब्रेकर सुद्धा नाही. त्या ठिकाणी अतिशय इतके गंभीर स्वरूपाचे अपघात होते. अनेकांना कायमचं अपंगत्व आलं, कोणाला जीव गमवावा लागला. आणि आमची जेव्हा शाळा भरती आंबेडकर चौकातून जेव्हा गर्दी जाती, लहान लहान मुले असतील, महिला असतील, यांना हमेशा त्या ठिकाणी अपघात होऊन अनेक वेळा वाद झालेले, गंभीर कायद्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे. त्या ठिकाणी हे जे सगळे स्थानिक आहेत आणि सगळे त्या ठिकाणी ना त्या समस्येने ग्रस्त लोक आम्ही आलेलो. आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही तात्काळ दुभाजक, त्यानंतर स्पीड ब्रेकर आणि त्यानंतर रस्त्यावर काल परवाच काम केलेलं आहे. काही लोकांनी त्या ठेकेदाराला सांगितलं का ही कच का त्या ठिकाणी सकाळीचा अपघात झाला. अपघात कायम अपघात होते, रोज अपघात होते. त्याला जबाबदार कोण? उद्या जर ते काम जर झालं नाही तर पीडब्ल्यूडी तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईलच होईल. ते का बघा, ही जी घाण पडलेली घाण उचलायची काम कोणाची? ठेकेदाराचं काम आहे का नाही? तुम्हाला दाखवलं बघा, गाडी कधी स्थिर झाली ते बघा. सकाळची गोष्ट आहे. परवाच्या दिवशी मसलगायच्या जवळ एखादा अपघात झाला, जागेवर छापला. आणि मला एक म्हणायचं आहे, एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.